या लोकसभेमध्ये खासदार म्हणून कोण असायला पाहिजे? खासदार म्हणून जर आवश्यकता आहे तर क्रियाशील आणि कार्य करणारा कार्यकर्ता असला पाहिजे. मताचं आता राजकारणामध्ये काही राहिलेलं नाही, कारण ज्याला आपण निवडून देतो तो त्या पार्टीत कायम राहील असं पण राहत नाही. यावेळेला खासदार म्हणून काय वाटते, पसंती कुणाला द्यायची? महाराजांना द्यायचे. राजे आहेत कोल्हापूरचे, कोल्हापूरच्या महाराजांनाच द्यायचं कधी पण लक्षात ठेवा. आम्ही उमेदवार बघत नाही, आम्ही देशाचं जो काम करतो ते बघतोय आणि ते फक्त एकच नरेंद्र मोदी. परवाचं तुम्ही बघितला तर की जे भाषण झाले ते पूर्ण विकासावरती चर्चा केलेली आहे एका उमेदवारांनी. खरं चर्चा भरपूर आहे, खरं त्याचा विकास होणे महत्वाचं आहे. नुसतंच हात वरती करून मतदान करणारा असता कामा नये. आपले प्रश्न, आपल्या शहराचे प्रश्न मांडणारा, नवीन योजना आणणारा असा खासदार असला पाहिजे. शाहू महाराज पुरोगामी विचारांचे आहेत, त्याकरता कोल्हापूरनं शाहू महाराजांना निवडून द्यावं असं मला वाटतं. कोण निवडणुकीत उभं राहिलेला आहे त्याचा विचार करायचा नाही आहे, वर काम कोण करणार आहे त्याचा विचार करून मतदान करायचं आहे. मोदी येणार वरती 101%. कोणी लावा, आता मी इथं लावायला तयार आहे पैसे. का बरं बीजेपी? बीजेपी का हा क्वेश्चनच नाही करायला पाहिजे ॲक्च्युली. तर तुम्ही बघितलं आताची डेव्हलपमेंट जी बघतोय आपण सध्या, जर देश म्हणून जर काही बघितलं तर बीजेपी हाच बेस्ट आहे सध्या. विकासाच्या नावाखाली रातोरात उड्या मारतात. मग तुम्हाला याच्यापूर्वी निवडून देऊन लोकांनी चूक केली का? तेव्हा पण तुम्ही विकासच करणार होता, आता पण दुसऱ्या पक्षात जाताना विकासच करणार म्हणताय. तुम्ही नेमकं काय करणार? शाहू महाराजांना इतके वर्ष आम्हाला पाणी तेन दिलं ते विसरायचं नाही. त्या ऋणातनं आपण आता हे फेडायचं आहे आपण. त्यामुळे शाहू महाराज येणार आणि शाहू महाराजांनाच द्यायचं. ते दत्तक वारस म्हणतात ते काय? अहो, दत्तक वारसा नाही, पत्तक वारसा नाही. इतिहास काढा की राजघराण्याचे, म्हैसूरच्या राजघराण्याचा इतिहास काढा, इतर लोकांचे राजघराणे किती जण दत्तक आहेत. दत्तक म्हणजे काय, त्यांचा मानसपुत्र नाही आहे. सर्व प्रॉपर्टी सर्व देतोय मी. मग आता आमच्या भावाला किंवा मला मुलगा नाही झालं तर भावाचं किंवा दुसऱ्याचं मुलगा घेतलं तर तो झाला की आमचा पुत्र. 25 वर्षापूर्वी होतं की पर हेड उत्पन्न हे सगळ्यात भारतामध्ये 2 नंबरचं होतं, ते आता 22 का 25व्या नंबरवरती आहे. मग अशी काय परिस्थिती आली? आम्हाला वर मोदी सरकार हवं आहे. तुम्ही इथला कुठला उमेदवार दिला तो आज राहील उद्या राहील नाही, पण आम्हाला वरून केंद्रातलं सरकार हे मोदींचं सरकार पाहिजे. खासदार म्हणून काय वाटतं यंदा पसंती कुणाला? महाराजांना. का बरं महाराजांना? और राजा आहे ना आपला कोल्हापूर राजा आहे ना. काय बेस पकडायचा? पक्ष बघायचा, विकास बघायचा, व्यक्ती केंद्रित व्यक्ती बघायची. हा लोकांसमोर प्रश्न आहे. जबरदस्तीने लोकशाहीमध्ये मतदान करण्याची वेळ आलेली आहे. काजनपुरी तर संजय मुंडेकरांचा आहे. अख्ख्या महाराष्ट्रात जर विचार केला तर शाहू महाराजांनी जेवढं कोल्हापूरला काम केलंय ह्या जगात कोण बी केलं नाही. कोण पण आलं साहेब आपलं घर चालवणार नाही, विषय काय. पण ते चालणार आहे ना साहेब? चालतोय, ऑटोमॅटिक चालतोय तो. आपण ते नव्हती तेव्हा पण चालत होतं, ती नव्हती तेव्हा चालत होतं, आपण नसताना बी चालणार आहे. काय हे सगळे पक्ष बदलतात लोक, काय काय मेळ आहे का? कोणाला मत द्यायचं आम्ही? आज आम्ही मत तुम्हाला दिलं, तुम्ही उद्या दुसऱ्या पक्ष. काय राहिले आमचे प्रामाणिकपणा काय आहे का तुमच्याकडे? कुठल्या तरी पक्षात कार्य केलं त्या पक्षासाठी जे झटला त्यालाच मत द्यायचं. 25-30 वर्षापूर्वी 4-5 नंबरची सिटी होती जिल्ह्यामध्ये, म्हणजे राज्यामध्ये, ती आता किती 15-20 नंबरला गेली. मी एकटा कसा सांगू हो पब्लिकच्या मनात काय, पण आमचं प्रेम आहे छत्रपती शाहू महाराजावरती. समाजसेवा करायला वयाचं अट कशाला पाहिजे? अबकी बात 406. केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स. केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. दर्शको नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तसं बघायला गेलं तर कोल्हापूरमध्ये आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. ग्रामपंचायत यासाठी म्हणतोय कारण आता बघायला गेलं तर ही निवडणूक ग्रामपंचायतसारखी झालेली आहे. सगळीकडे बघायला गेले तर राजकीय वातावरण, होणाऱ्या टीका टिप्पणी, एकमेकावरती होणारे आरोप प्रत्यारोप याचं प्रमाण जे बघायला गेलं तर हे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखं
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखं आता सुरू झालेलं आहे. आपण के न्यूज चॅनलच्या माध्यमातून आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा आणि नेमकं लोकांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आत्ता मी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या बाहेर आहे. इथं सकाळी लोक मॉर्निंग वॉकला येत असतात आणि त्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार. आता इथं सुद्धा काही बघायला गेलं तर लोक आहेत. सर नमस्कार. लोकसभेची निवडणूक लागली, काय वाटते, काय प्रतिक्रिया आहे होणारी जी काही लोकसभा निवडणूक आहे त्या संदर्भात? इकडच्या बाजूला बघायला गेले तर शाहू महाराज आहेत, तिकडच्या बाजूला बघायला गेलं तर मंडलिक आहेत. बरोबर. त्या पुढच्या खासदार म्हणून कोल्हापूरचा कुणाला पसंती आहे? खासदार म्हणून कोल्हापूरचा जे लोक आता कोल्हापूरसाठी कामं करत आहेत किंवा केलेली आहेत, जनता जास्त कोण त्याच लोकांच्या सपोर्ट करेल, ज्या लोकांनी ऑलरेडी डेव्हलपमेंट केलेली आहे ह्याच्या आधी आणि इथून पुढे ते करू शकतील. प्रत्येक निवडणुकीमध्ये जर का बघायला गेलं तर कोल्हापूरमध्ये आरोप प्रत्यारोपावरती निवडणूक चालते. हे काय प्रत्येक निवडणुकीला कोल्हापूरचं राजकारण असंच आहे, कोणीही बोलत नाही. आता परवाचं तुम्ही बघितला तर की जे भाषण झाले ते पूर्ण विकासावरती चर्चा केलेली आहे एका उमेदवारांनी. खरं चर्चा भरपूर आहे, खरं त्याचा विकास होणंही महत्वाचं आहे. असं वाटतं आता जनता कुणाला कॉल देईल बघा. पक्ष म्हणून कुणाला? पक्ष म्हणून तसे आपली पसंती बीजेपीलाच आहे. सर नमस्कार. काय सांगा, काय पसंती कुणाला? सेम बीजेपी. का बरं बीजेपी? बीजेपी का हा क्वेश्चनच नाही करायला पाहिजे ॲक्च्युली. तर तुम्ही बघितला आताची डेव्हलपमेंट जी बघतोय आपण सध्या, जर देश म्हणून जर काही बघितलं तर बीजेपी हाच बेस्ट आहे सध्या. बाकी त्यांचा ऑलरेडी एक्सपिरियन्स झालेला आहे, आता ह्यांना एकदा परत चान्स द्यायचा आहे. सो बीजेपीच. नमस्कार. नमस्कार. नाव कसं आपलं? मी चंद्रकांत देवताळे. मला वाटतं यापूर्वी तुम्ही प्रश्न विचारला साहेब, आताची परिस्थिती बघितली, काल संध्याकाळी रात्रीपर्यंत एखादा जबाबदार एखाद्या पक्षाचा उमेदवार जाहीर न केल्यामुळं रातोरात पुढच्या पक्षामध्ये उडी मारतो. अशा या काळामध्ये तुमच्यासारख्यांना पण प्रश्न पडला असेल की लोकांना काय प्रश्न विचारायचा. हे प्रत्येकजण विकासाच्या नावाखाली रातोरात उड्या मारतात. मग तुम्हाला याच्यापूर्वी निवडून देऊन लोकांनी चूक केली का? तेव्हा पण तुम्ही विकासच करणार होता, आता पण दुसऱ्या पक्षात जाताना विकासच करणार म्हणताय. तुम्ही नेमकं काय करणार? भारत स्वतंत्र झाल्यापासून आत्तापर्यंत काँग्रेसने भरपूर वर्ष राज्य केले. त्यानंतरच्या अलीकडच्या काळामध्ये जे काय पक्षांतर चाललंय हे जनतेला एक प्रकारे लोकशाहीच्या नावाखाली वेठीस धरण्याचं काम चालू आहे. त्यामुळं आता जाणकार आणि सुज्ञ मतदार संभ्रमात आहेत की काय बेस पकडायचा, पक्ष बघायचा, विकास बघायचा, व्यक्तिकेंद्रित व्यक्ती बघायची, हा लोकांसमोर प्रश्न आहे. जबरदस्तीनं लोकशाहीमध्ये मतदान करण्याची वेळ आलेली आहे. आता कोल्हापूरमध्ये बघायला गेले तर 2 उमेदवार आहेत. हो. या 2 उमेदवारांपैकी मग काय पसंती कुठल्या पक्षाला? खरं तर मी उत्तर देताना असं म्हणणं चुकीचं आहे की मी पक्षाला भिवून बोलतो की काय, पण निर्भीडपणे बोलण्याची काळाची गरज आहे. बरोबर. तर पक्षाचा विचार केला, अलीकडच्या मोदी सरकारने केला, प्रगतीचा विचार केला तर मोदींच्या मागे ठाम उभं राहायला पाहिजे. पण काही मतदारसंघामध्ये व्यक्तिकेंद्रित आत्तापर्यंत मतदान झालेलं आहे. त्यामुळे एक प्रश्न आहे, पण माझं वैयक्तिक मत आहे की मोदी साहेबांच्या मागे राहिलं पाहिजे आणि ज्या व्यक्तीला मतदान करणार आहे त्यांनी याची जाणीव ठेवून याच्यापुढे स्वतःला वाहून देऊन प्रगती करायला पाहिजे. तर काय सांगाल, आता शाहू महाराज आहेत, मंडलिक साहेब आहेत, पसंती कुणाला? सध्या कसं आहे माहिती काय, पाठीमाग मेनली मोदींचा जो हे आहे त्यांच्यातर्फे जो रिप्रेझेंट करणार आहे की नाही त्यालाच शक्यतो जास्त प्रेफरन्स दिला जाईल. कारण कसं आहे की लोकल व्यक्तीला आता कोल्हापूरमध्ये बघा काय अवस्था झाली. कोल्हापूर 25-30 वर्षापूर्वी 4-5 नंबरची सिटी होती जिल्ह्यामध्ये, म्हणजे राज्यामध्ये, ती आता किती 15-20 नंबरला गेली. बरोबर आहे. डेव्हलपमेंटवरती कोण बोलते का? नाही, बोलत नाही. भाषणं होत्यात, नेत्यांची सभा होत्यात, नाही. विकासावरती कोण बोलते? बोलत नाही. काय वाटते मग ह्याच्याबद्दल काय सांगा? नाही, रोजगारामध्ये कसं आहे ते काय, प्रत्येकाने आता काय ते स्वयंरोजगार वगैरे ज्या योजना आहेत ना केंद्र सरकारच्या, त्याचा वापर करून स्वतः व्यवसाय हे करायलाच पाहिजे. बाकी काय सांगाल, निवडणूक लागली या
आम्हाला वर मोदी सरकार हवं आहे. तुम्ही इथला कुठला उमेदवार दिला तो आज राहील उद्या राहील नाही, पण आम्हाला वरून केंद्रातलं सरकार हे मोदींचं सरकार पाहिजे. इथे तुम्ही बघितला जो आधीचा विकास झालेला नाही आहे, हा 2014 पासून किती विकास झालेला आहे, किती रस्ते तयार झालेले आहेत, इंटरनॅशनल मोदींना किती सपोर्ट आहे, जी बाहेरची जनता जग मोदींना सपोर्ट करते. आपलं कर्तव्य आपल्या माणसाला आपण वर करावं. 2014 पासूनचा तुम्ही सर्वे बघितलात, विकास बघितलात, तर मोदींशिवाय आता पर्यायच नाही. इथला तुम्ही कोणी उमेदवार द्या, आम्हाला काय देणं घेणं नाही, आम्हाला वर मोदी सरकार हवं आहे. त्यामुळे आम्ही काय BJPच्या माग आहे. तिथलं कोण जे BJP NDA मध्ये आहे त्यांना आम्ही इथं वोटिंग करणार. काय होईल वातावरण कोल्हापुरातलं आता सध्या बघायला गेलं तर? सांगितलं तुम्हाला, माझ्याप्रमाणे सगळ्या जनतेने. तुम्ही 10 लोकांना विचारलं, 8 लोकांनी तुम्हाला सांगितलं नाही मी NDAच्या बाजूने आहे. मोदी सरकार आहे ना 100%. 400 सांगितलेले आहेत आम्ही, 370च्या आसपास तर 100%. लोकसभेची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीमध्ये आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया, लोकांच्या मनात काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला काय वाटते या लोकसभेमध्ये खासदार म्हणून कोण असायला पाहिजे? खासदार म्हणून जर आवश्यकता आहे तर क्रियाशील आणि कार्य करणारा कार्यकर्ता असला पाहिजे. नुसतंच हात वरती करून मतदान करणारा असता कामा नये. आपले प्रश्न, आपल्या शहराचे प्रश्न मांडणारा, नवीन योजना आणणारा असा खासदार असला पाहिजे. असं असायला पाहिजे. काय वाटतं आत्ताची जर का राजकीय परिस्थिती बघितली कोल्हापूर जिल्ह्यातली, तर काय वाटतं या परिस्थितीकडे बघताना? विकास घडवायचा असेल, कोल्हापूरची जर परिस्थिती बघितली तर इतकी वाईट आहे, म्हणजे सगळ्याच दृष्टिकोनातून. कोल्हापूरकर प्रत्येक वेळेला जाईल तिथे मिरवत आहेत की आपण एवढं पुढं आहे, एवढं डेव्हलपमेंट झालेली आहे, एवढं केलेलं आहे. नाही, एवढ्या डेव्हलपमेंट्स तुम्हालाही माहिती आहेत किती आहेत त्या. बरोबर आहे. त्या लोकांनाही माहिती आहेत डेव्हलपमेंट काय झालेत त्या. त्यामुळे ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होत्या त्या प्रमाणात काय झालेलं नाही. ॲक्च्युली कोल्हापुरापूर्वी प्रगत जिल्हा होता. हे 25 वर्षापूर्वी होतं की पर हेड उत्पन्न हे सगळ्यात भारतामध्ये 2 नंबरचं होतं. ते आता 22 का 25व्या नंबरवरती आहे. मग अशी का परिस्थिती आली याचा विचार प्रतिनिधींनी करायला हवा. धन्यवाद. कोल्हापूरचा विकास व्हायला पाहिजे, परंतु आतापर्यंत कोल्हापूरचा विकास झालेला नाही. कुठलंही पक्ष आम्ही बघितलं आलं तर त्यांनी काही विकास केलेला आम्हाला दिसत नाही. पण कोल्हापूरचा विकास होणारा खासदार निवडून गेला पाहिजे. हा, काय वाटते कोण विकास करायचा हे आम्ही कसं सांगू शकतो? नागरिक म्हणून प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणुकीत आपण अपेक्षा ठेवतोय की हा विकास करेल, तो विकास करेल, म्हणून आपण मत देतोय. मत देत असतोय, परंतु काय मताचं आता राजकारणामध्ये काही राहिलेलं नाही. कारण ज्याला आपण निवडून देतो तो त्या पार्टीत कायम राहील असं पण राहत नाही. म्हणजे लोक पक्ष बदलतात, मग जनतेने कुठं जायचं? आज आम्ही समजा एखाद्या भाजपला मतदान केलं आणि तो पुन्हा काँग्रेसमध्ये गेलं तर आमच्या मताला व्हॅल्यू काय? त्यामुळे आम्ही या बाबतीत राजकारणावरती काही पक्ष बदलला तर करायचं काय? मग खासदार आमदार पक्ष बदलायला म्हणजे लोक पब्लिकने कोणाला मत आहे? मग काय सांगाल? शाहू महाराज आहेत, मंडलिक साहेब आहेत, कुणाला पसंती कुणाला? आम्ही उमेदवार बघत नाही, आम्ही देशाचं जो काम करतोय ते बघतोय आणि ते फक्त एकच नरेंद्र मोदी, भाजप सरकार हेच हवं आहे आणि तेच येणार. अबकी बार 406 फिक्स. त्यांचं 400 पार आहे, तुमचं 404 पाहिजे. सगळे जुने कायदे बदलायला. ओके. आणि ते आहे मोदी बदलणारच. ते त्याच्या मोदीचीच ताकद आहे, बाकी कोणाची ताकद नाही. साहेब नमस्कार. काय सांगा? ते आता कोण निवडणुकीत उभं राहिलेलं आहे त्याचा विचार करायचा नाही आहे. वर काम कोण करणार आहे त्याचा विचार करून मतदान करायचं आहे, तरच त्याचा आपला उद्धार होणार आहे देशाचा, नाहीतर काय होणार नाही आहे. या निवडणुकीमध्ये खासदार म्हणून पसंती कुणाला? बोला. कोल्हापूरमध्ये शाहू महाराज. शाहू महाराज. का बरं शाहू महाराज? शाहू महाराज पुरोगामी विचारांचे आहेत, त्याकरता कोल्हापूरनं शाहू महाराजांना निवडून द्यावं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? त्यांचे उपकार आपल्यावर भरपूर आहेत कोल्हापूरवर, प्राथमिक धरण वगैरे आणि शाहू महाराजचं काम मोठं आहे, त्यामुळे आपण त्यांना त्या गादीत निवडून द्यायचा. बरं. आता लोक काही जण म्हणाले काही वयाचा प्रश्न, ते काय पण म्हणत येतो, वयाचा संबंध काय येतं? आता भरपूर दुसऱ्या पक्षातून भरपूर वयाची लोक आहेत की त्या वयाचा संबंध काय येतोय? समाजसेवा करायला वयाची अट कशाला पाहिजे? BJP आता कोल्हापूरमध्ये स्ट्रॉंग आहे म्हणतात. चुकीची गोष्ट आहे ती, चुकीची गोष्ट आहे होती.
भाजपला सपोर्ट असं वाटत नाही मला या ठिकाणी, कारण कोल्हापूर हे पुरोगामी विचारांचं आहे, त्यामुळं शाहू महाराजांचाच विजय होणार या ठिकाणी असं वाटतं. 100%. या धन्यवाद. खासदार म्हणून आता काय बघूया आता कसं होते, पण शाहू महाराज आपले कोल्हापूरचे खासदार होतील असं वाटतंय. बघू आता पुढे आणि काय कसं कल थोडासा लोकांचा जनमत जर बघितलं तर शाहू महाराजांच्याकडं आहे आणि शाहू महाराजांचे गादे आहे आणि देतील निवडून लोक असं वाटतंय. काय वाटतंय. कोल्हापूरमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून काय वाटतंय की जेवढा व्हायला पाहिजे तेवढा झालाय का, कोण करेल किंवा काय? विकास जेवढा व्हायला पाहिजे तितका असं वाटत नाही, पण ते आहे, पण बऱ्यापैकी झालेला आहे. म्हणजे अगदीच काय खालच्या लेवलला आहे असं नाही आहे, पण बऱ्यापैकी झालेला आहे. या निवडणुकीमध्ये खासदार म्हणून काय वाटतंय यंदा पसंती कुणाला? आम्ही महाराजांना. का बरं महाराजांना? और राजा आहे ना आपला कोल्हापूर राजा आहे ना, म्हणून त्यांना द्याल आपण, त्यांना सहकार्य आपण कोल्हापुरात कल काय वाटतं? हा कोल्हापुरात कल काय आता म्हणजे महाराज आहे ना की महाराजांना निवडून येणार वाटतंय? हा 100% सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला आहे. आता बघू काय होतं, पुढच्या महाराज येणार. बरं ह्याने पण मंडळींनी काम केलंय परत, पण तो असं ना, पण तो महाराज म्हणून त्याला निवडून येणार लोक हे करणार 100%. यावेळेला खासदार म्हणून काय वाटतं पसंती कुणाला द्यायची? महाराजांना द्यायची. राजे आहेत कोल्हापूरचे, कोल्हापूरच्या महाराजांनाच द्यायचं कधी पण लक्षात ठेवा. शाहू महाराजांना इतके वर्ष आम्हाला पाणी तेन दिलं ते विसरायचं नाही, त्या ऋणातनं आपण आता हे फेडायचं आहे आपण. त्यामुळे शाहू महाराज येणार आणि शाहू महाराजांनाच द्यायचं. का शाहू महाराजांना? सांगितलं ना, शाहू महाराजांनी धरण एवढं बांधलं मोठं, इतके वर्ष शाहू महाराजांनी जमिनी दिल्या लोकांना, ती आजही लोक ती जमिनी करतात, मशागती करतात, खातात त्या जमिनीवरती. लक्षात आलं काय? त्या शाहू महाराजांच्या ऋणानुबंधातून आपण मुक्त व्हायचं आहे, त्यासाठी शाहू महाराजांनाच आपण मतदान करायचं, हे आमचं मत आहे. हो नमस्कार, तुमचं काय मत आहे? आमचं मत असं आहे, दल बदलू लावडे त्याला कोणाला मत द्यायचं नाही. पहिल्यापासून ज्या पक्षात असेल, कुठलाही पक्ष असू दे, पहिल्या स्टार्टला जन काही कुठल्या तरी पक्षात कार्य केलं, त्या पक्षासाठी जन झटला त्यालाच मत द्यायचं. इकडचा पक्का छक्का पंचायत तिकडं, इकडचा छक्का पंचायत इकडं, स्वार्थासाठी गेलेली माणसं इकडचा असू दे तिकडचा असो, कुठल्याही पक्षाचा असू दे. मी अमुक एक पक्षाचा म्हणत नाही. कुठला पक्ष पहिल्यापासून लढलाय ना त्या पक्षात असेल त्यालाच मत. बीजेपीत असेल तर बीजेपीलाच, तो जर बदलणार असेल तर त्याला पक्ष मत देणार. काँग्रेसचा जर समजा असेल त्यानं बदलणार नसेल तर त्याला बंद देणार. हा, तुम्हाला काय वाटतं? यावेळी आम्ही शाहू महाराजांना मतदान करणार, शाहू महाराजांनाच पाठिंबा देणार. साहेब नमस्कार, तुमचं काय मत आहे? हे सांगितलं तेच आमचं मत. आमचं सगळ्यांचं मत एकच आहे, शाहू महाराज. शाहू महाराज का बरं? आम्हाला अभिमान आहे शाहू महाराजांचा. आम्ही ह्याच्यात कोल्हापूरचं आहे ना प्रॉपर, त्यामुळं आम्ही असं म्हणणार नाही दत्तक नाही हे ते असं आम्ही म्हणणार नाही. आता म्हणायला लागले काय? आपण एखादा म्हणलेला आहे, बाकीचं कोण चर्चा बोलले तुम्हाला? मी बघितलेला माणूस आहे. आज माझं रनिंग 83 आहे, सगळं बघितलंय. त्यामुळं काय असू नये, दत्तक असू नये, पण ते राजघराण्यातले आहेत ना, का कुठला बाहेरचे घेतलं आहे. आता पहिले महाराज होते ते सुद्धा दत्तकच होते, लक्षात ठेवा. ते इंदूरचे, त्यांच्या मुलीचा मुलगा हा आहे, मग काय दत्तक कसं म्हणता येईल? वारसच आहे. सर नमस्कार, काय सांगाल या लोकसभा निवडणुकीमध्ये काय आता यंदा? काय हे सगळे पक्ष बदलतात लोक, काय ते काय मेळ आहे का? कोणाला मत द्यायचं आम्ही? आज आम्ही मत तुम्हाला दिलं, तुम्ही उद्या दुसऱ्या पक्ष काय राहिले? आमचे प्रामाणिकपणा काय आहे का तुमच्याकडे? एवढं मला म्हणे. राजकारणाची एक पद्धत म्हणायची याला. कसली पद्धती? पुन्हा विश्वास ठेवायचा कुणा विश्वास? या आताच कुठं व्हायला लागले म्हणतात लोक. आम्ही विचारलं लोकांना त्यांना, नेते म्हणते ते आताच कुठं व्हायला लागले, या अगोदरपासून असंच चालू आहे. पक्षांतर बंदी कायदा हाय अगोदर होत होतं, पण असलं एवढं घाणेरडं एवढं कधी नाही बघितलं. आता माझं 90 वय आहे,
एवढं घाणेरडा आहे होत होते नाही असं नाही पक्षांतर होत होते पण प्रामाणिकपणे तिकडे राहायचे तिकडे नाही संधी मिळेल इकडे जाय इकडे संधी मिळेल तिकडे जाय काय संधीसाठी जी बदल बदलू एवढं ते नको कोल्हापुरात पसंती कुणाला कोल्हापुरात पसंती कुणाला महाराजांना पसंती महाराजांना या नमस्कार सर नमस्कार नाव कसं आपलं राहायला कुठे कोल्हापूर राजारामपुरी राजारामपुरी काय केलं राजारामपुरी राजारामपुरीत तर संजय मंडलिकांनाच आहे संजय मंडलिकांना कारण की परवा 2-3 दिवस झालं त्यांच्या सभा भरपूर चालू आहेत का संजय मंडलिकांना का आता वातावरण तसं ऐकायला मिळालं बघायला मिळालं तसं त्यामुळेच असं आणि दुसरा कुठला जरी पक्षाचा अजून तरी असं येतील असं वाटतं म्हणजे हे नाही वातावरण नाही तसं कोल्हापूरमधून आहे कुठलं गाव राजेंद्र काय वाटते लोकसभेची निवडणूक लागली खासदार म्हणून आता कुणाला पसंत महाराजच का बरं महाराज महाराजांचं इथनं परंपरा आहे आम्ही कोल्हापुरात राहतोय महाराजांचंच देतात येणार की दुसरं कुणाला देणार ते आता दत्तक वारस वगैरे ते म्हणाले काय विषय कसला काय आपल्याला एवढं हे माहित नाही पण दत्तक कसं असतील ते महाराज आहेत म्हणलं महाराजच असणार त्याचा काय फरक पडेल बघ काय फरक पडत नाही पडणार या आता शाहू महाराज की संजय मंडलिक खासदार कोण राजकारण आपल्याला रस नाही राजकारण जरा ठेवूया बाजूला कोल्हापूरच्या विकासासाठी चांगलं काम करणारे काय पक्ष किंवा हे कुठला म्हणायचं साहेब काय आपल्याला माहिती नाही तर 2 तास सुखानं पोहे खातो जाऊन तो पुढे गाडी काय आपल्याला करायचं त्यांचं काय गरज नाही आपल्याला कोण पण आलं साहेब आपलं घर चालवणार नाही विषय काय पण ते चालणार आहे ना साहेब चालतोय ऑटोमॅटिक चालतोय तो आपण ते नव्हती तेव्हा पण चालत होतं ती नव्हती तेव्हा चालत होतं आपण नसताना बी चालणार आहे बघ काय वाटते सगळ्यांना असं वाटते बघा बरोबर म्हणाले नाही सगळे तरुणांनी असं म्हणल्यावर ते कसं चाललं सांगा ते चालायचं आपण विचार करून मतदान करतोय मतदान करत नाही असं नाही आपण विचार करून मतदान करतोय खरं त्यावर डिस्कशन करायला वेळ नाही नेत्यांकडे आमच्यासाठी वेळ नाही आमचा विचार आम्हालाच करायला पाहिजे तुमच्यावर चर्चा काही जरी रोड द्यायला कोण चुकवत नाही पण चर्चा मतदान होते आम्ही चुकवत नाही मतदान चुकत नाही आणि योग्य माणसाला बी देतोय आम्ही फक्त काम करू दे नाही करू दे ते त्याचा प्रश्न आहे शेवटी खासदार कोण पाहिजे खासदार आता खासदार कोण पब्लिक कोण देईल तो लागणार पब्लिकच्या मनात काय आता काय मला मी एकटा कसा सांगू हो पब्लिकच्या मनात काय पण आमचं प्रेम आहे छत्रपती शाहू महाराजावरती का ते का का म्हणलं का एवढं का म्हणजे छत्रपती शाहू महाराज त्यांच्या वारसदाराने एवढं मोठं धरण केले कोल्हापूरचं एवढं डेव्हलपमेंट केलेत अख्ख्या महाराष्ट्रात जर विचार केला तर शाहू महाराजांनी जेवढं कोल्हापूरला काम केलंय ह्या जगात कोण बी केलं नाही मग त्यातल्या माणसाला त्यातल्या वारसदार माणसाला आपण निवडून द्यायचं नाही मग एवढंच काय आणि काय आज राधानगरीकडे जावा पाऊल घरात लहान सुद्धा म्हणतं शाहू छत्रपती मग ते दत्तक वारस म्हणतात ते काय अहो दत्तक वारस आणि पत्तक वारस नाही इतिहास काढा की राजघराण्याचे म्हैसूरच्या राजघरांचा इतिहास काढा इतर लोकांचे राजघराणे किती जण दत्तक आहेत दत्तक म्हणजे काय त्यांचा मानसपुत्र नाही आहे सर्व प्रॉपर्टी सर्व देतोय मी मग आता आमच्या भावाला किंवा मला मुलगा नाही झालं तर भावाचं किंवा दुसऱ्याचं मुलगा घेतलं तर तो झाला की आमचा पुत्र सर्व प्रॉपर्टी त्याला गेली मग असा विचार करायचा नाही हो आम्हाला पडणार नाही त्याचा काय फरक पडत नाही त्याचा काय कशाचा ते म्हणतात त्याचा ते आता त्यांना माहिती बाबा आम्हाला काय माहिती त्यांचं राजकारण त्यांच्याकडे मी ते वाईट आहेत किंवा बाद आहेत म्हणत नाही पण आमचं एक ओपिनियन सांगितलं की हे असं आमचं मत आहे हो काय सांगाल आपल्याला काय बोलायचं ते पण काय बोलणार नाही काही बोलायचं नाही राजकारण राजकारण आहे ते पॉलिटिक्स राजकारण घाण आहे हो इंटरेस्टच नाही निवडणूक इंटरेस्ट काय मोदी येणार वरती 101% कोणी लावा आता मी इथं लावायला तयार आहे पैसे 250 जागेच्या आत एक जागा कमी होत नाही आपलं चॅलेंज आहे कितीही कोणी कुठलाही पक्षाचा येऊ दे मोदी पंतप्रधान होणार एवढंच असं वाटतं नाही ठाम लावणार आहे आपल्याकडे हे तो उभारून समजा नाश्त्यापेक्षा किती लावायचं तेवढं आहे माझ्या खिशातले ते तुमच्याकडे तुमच्या खिशातले तेवढेच ठीक आहे
एवढंच आपलं बोलणं. या तर आपण NCC भवनला आहे. सकाळ सकाळी मॉर्निंग वॉकला येणारी ही जी काही लोक आहेत यांच्या आपण प्रतिक्रिया KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेतल्या आहेत. बघायला गेलं तर संमिश्र प्रतिक्रिया आहेत लोकांच्या. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला आपला हा कार्यक्रम आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा आणि नेमका कौल काय आहे हे आहे त्या पद्धतीने आपलं दाखवायचा सुरू असलेला हा प्रयत्न आहे. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसतील तर सबस्क्राईब करा. या पद्धतीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत मोबाईलवरती येत राहतील. आणि KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील समी अभिजित, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.